एका आंदोलनाने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पद सोडावं लागलं. आता दुसऱ्या आंदोलनाचं लक्ष केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी ठरणार का? सोशल मीडियावर अचानक समोर आलेली E20 जनता पार्टी ही फक्त ऑनलाईन मोहीम आहे की सरकारसाठी नवीन राजकीय आव्हान? आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मोदी सरकारमधील इतर मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींचा आढावा घेऊयात. नमस्कार, मी शनाया. दिल्लीच्या जंतर मंतरवर गेल्या काही महिनाभरापासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाने अखेर मोठा राजकीय परिणाम घडवून आणल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि महाराष्ट्रात देखील तो परिणाम पाहायला मिळतोय. कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CGP आणि हजारो विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनामुळे अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागलाय. सुरुवातीला केंद्र सरकारने स्पष्ट अशी भूमिका घेतली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा घेतला जाणार नाही. काही केंद्रीय मंत्र्यांनी तर या आंदोलनाची खिल्ली देखील उडवली होती. मात्र आंदोलन दिवसेंदिवस वाढत गेलं. हे आंदोलन दिल्लीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, हे आंदोलन देशभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं. सोशल मीडियावर या आंदोलनाला जो आहे तो मोठा पाठिंबा मिळू लागला. सरकारवर दबाव वाढत गेला आणि अखेर परिस्थिती अशी निर्माण झाली की धर्मेंद्र प्रधान यांना पद सोडावं लागलं. या आंदोलनाला निर्णायक वळण मिळालं ते सोनम वांगचुक यांच्याशी संबंधित घटनेनंतर. आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात हलवलं असा आरोप करण्यात आला. त्यानंतर आंदोलनाला अधिक सहानुभूती मिळाली. त्यातच 20 जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जमुळे संताप हा आणखीनच वाढला. देशभरातनं विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटना आंदोलनाच्या समर्थनार्थ उभ्या राहिल्या. काही दिवसातच सरकारवरचा दबाव इतका वाढला की अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा स्वीकारण्यात आला. सध्या शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आलेला आहे, सोपवण्यात आलेला आहे. पण इथंच ही कथा संपत नाही, कारण आता सोशल मीडियावर एका नवीन मोहिमेने जोर धरलाय. या मोहिमेचं नाव आहे E20 जनता पार्टी. CGP आंदोलन संपता सोशल मीडियावर E20 जनता पार्टी नावाने X आणि Instagramवर खाती सुरू झाली आहेत. विशेष म्हणजे ही खाती सुरू होताच हजारो लोकांनी त्यांना फॉलो करायला सुरुवात केली आहे. काही दिवसातच Xवर 22,000हून अधिक आणि Instagramवर 30,000पेक्षा जास्त फॉलोअर्स जमा झाले आहेत. त्यामुळे ही मोहीम केवळ सोशल मीडियापुरती मर्यादित राहणार की प्रत्यक्ष रस्त्यावर उतरणार याबाबत सध्या चर्चा सुरू झाली आहे. मग E20 जनता पार्टीची नेमकी मागणी काय आहे? तर या मोहिमेचा मुख्य विरोध आहे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रित E20 इंधनाच्या वापराला. या मोहिमेचं असं म्हणणं आहे की सरकारने नागरिकांवर कोणतं इंधन वापरायचं याची सक्ती करू नये. ग्राहकांना त्यांच्या पसंतीचं इंधन निवडण्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. वाहन उत्पादक कंपन्यांनी ज्या इंधनाची शिफारस केली आहे तेच इंधन बाजारात सहजच उपलब्ध व्हावं. आमच्या वाहनांवर प्रयोग करू नका, आमच्या मेहनतीच्या पैशातनं घेतलेल्या गाड्यांवर कोणत्याही धोरणाची चाचणी करू नका, असा या मोहिमेचा सूर आहे. खरं तर पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा मुद्दा अजिबात नवीन नाही. गेल्या काही महिन्यांपासून अनेक वाहन चालकांनी E20 इंधनामुळे काही वाहनांमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. तर दुसरीकडे केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की इथेनॉल मिश्रणामुळे आयात होणाऱ्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होईल, त्याचा पर्यावरणाला फायदा होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा मिळेल. याच काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक विधान केलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की जर कोणाला इथेनॉल विरहित शुद्ध पेट्रोल हवं असेल तर त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागू शकतात. या विधानावरनं मोठा वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती आणि मीम्स जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता E20 जनता पार्टीच्या मोहिमेमुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात एक सध्या प्रश्न विचारला जातोय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पुढचा दबाव नितीन गडकरी यांच्यावर येऊ शकतो का? याच संदर्भात उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील तिरंगा मोर्चामध्ये केलेलं भाषणही चर्चेत आलंय. त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा उल्लेख करत सरकारला इशारा देण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे विरोधक आता इथेनॉलच्या मुद्द्यावरही सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील अशी सध्या चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान सोशल मीडियावर आणखीन एक चर्चेचा मुद्दा समोर येतोय. काही जण असा देखील दावा करतात की नितीन गडकरी यांच्या मुलाचा इथेनॉल उद्योगाशी संबंध असल्यामुळे सरकार इथेनॉलला प्रोत्साहन देत आहे. मात्र या दाव्यांबाबत विविध चर्चा होत असल्या तरी देखील त्यावर अधिकृत पातळीवर वेगवेगळी स्पष्टीकरणे देण्यात आली आहेत. त्यामुळे कोणत्याही दाव्याकडे तथ्य पडताळूनच पाहणं आवश्यक आहे. सध्या मात्र एक गोष्ट स्पष्ट दिसते की ती म्हणजे सोशल मीडियावर सुरू झालेल्या मोहिमा आता प्रत्यक्ष राजकारणावर परिणाम करू लागल्या आहेत.
सीजेपी आंदोलनाने त्याचाच अनुभव दिलाय. आता E20 जनता पार्टी हा विषय पुढे किती मोठा होतो हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र इथे एक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. जर E20 विरोधी मोहीम देशभरात मोठ्या आंदोलनात बदलली तर त्याचा सर्वात मोठा राजकीय फटका नितीन गडकरी यांना बसू शकतो का? की सरकार वेळेआधीच या प्रश्नावर तोडगा काढेल? याचं उत्तर हे येणाऱ्या काळात मिळेलच. तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर E20च्या मुद्द्यावर नितीन गडकरी यांच्यावरही तसाच दबाव निर्माण होईल का? तुमचं मत कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.